नमस्कार, माझे नाव सार्थक संतोष आकुटे। मी इयत्ता 9वी ब सरदेराव भोपळे विद्यालयातील विद्यार्थी। तर मी आज तुमच्या समोर भारतातील योद्ध्यांची धैर्यता आणि त्यांची रणांगणातील इच्छाशक्ती, लष्करी रणनीती याबाबत बोलणार आहे। भारतभूमी ही युगायुगाने शूरवीरांची जननी ठरली आहे। येथे धैर्य, इच्छाशक्ती, धैर्यनिष्ठा आणि लष्करी बुद्धिमत्ता यांच्यावर जोरावर रणनीती विजयी झाली। अशाच तेजस्वी तारकांमध्ये एक तारा जो सर्वोच्च चमकतो तो म्हणजे सम्राट पृथ्वीराज चौहान। पृथ्वीराज चौहान हे फक्त शौर्य आणि रणनीतीचे प्रतीक होते। पृथ्वीराज चौहान यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर बुद्धीच्या योजना, संघटना आणि रणनीती यांच्या वापराने आपली राज्य सुरक्षित केली। त्यांच्या सैन्यात घोडदळ, पायदळ, धनुर्धारी, गुप्तेश्वर दल आणि यांची उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली होती। युद्ध हे केवळ ताकदीच्या जोरावर नव्हे तर बुद्धीने सुद्धा जिंकता येते ही त्यांचे आयुष्यभराचे सार्थ होते। तराईच्या पहिल्या युद्धात त्यांनी मोहम्मद घोराच्या सैन्याला पराभूत करून त्यांच्या रणांगणात वर्तुळाकार घेरास म्हणजे चक्रव्यूह, आश्चर्यकारक आक्रमण, प्रत्याक्रमण तंत्र यांनी आणि ध्वनी आधारित आदेश प्रणाली यावर जोर दिला। त्यांच्या धैर्याला वर्णन करताना मला एकच म्हणायचे वाटते, सिंह गर्जला रणांगणी थरथर कापती धरती। सिंह गर्जला रणांगणी थरथर कापती धरती। धर्म स्वाभिमान जपण्याची ही त्यांची खरी राजपूती परंपरा। जानता राजा रणांगणात महान, जानता राजा तो रणांगणात महान। जय ऐतिहासिक सम्राट पृथ्वीराज चौहान। त्यांची इच्छाशक्तीवर एक मला म्हणावे वाटते, आंधळ्या नेत्रात पण तेज अमर, आंधळ्या नेत्रात पण तेज अमर। हृदयात त्याच्या भारताचा होता स्वर, हृदयात त्याच्या भारताचा होता स्वर। शरीर कैदेत असले तरी मन वीर स्वतंत्र। होरीचा अंत करून दाखवला इतिहास अमर, इतिहास अमर। पृथ्वीराज यांची जीवनशैली कशी होती हा आपल्याला प्रश्न पडलाच असेल, तर ती अशी होती की मरण तरी एकदाच पण मान हजारो वर्षे ठेवावा लागतो, जपावा लागतो। व शेवटी एकच बोलायचे वाटते, पृथ्वीराज चौहान यांचे जीवन आपल्याला सांगते, वीरता ही रक्तात नव्हे तर आपल्या निर्णयात असते। आपण कशी निर्णय घेतो, आपण शिक्षण, काम, समाज, देशासाठी दृढ निश्चय व मेहनत आणि शौर्य हे गुण आपण अंगीकारले पाहिजे। जय हिंद, वंदे मातरम। धन्यवाद।